राजा रामचंद्र भगवान की जय। खताचं अनुसंधान ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज सांगताय, सुशेर हनुमंताला सांगतोय, हनुमंता रस्त्याने जात असताना झुडता अशा प्रकारचा मार्ग आहे, मायावी राक्षस आहेत, राक्षस चांगली नसतात, कपटी आहेत आणि ते असणारी राक्षस कपट करून अडकण्याचा प्रयत्न करतील, ते सगळं सोडायचं आणि औषध घेऊन यायचं। विश्वास आम्हाला आहे। औषधी दिसत नाही आणि औषधी न दिसल्यामुळं लक्ष्मणही वाचणार नाही आणि सूर्य उगवल्यामुळं औषधी तुम्हाला दिसणार नाही तर डॉक्टर सांगू लागला। हनुमंत अजून भ्रिय आहे, एक भ्रिय मी तुम्हाला सांगतो, तर सूर्य उगवला तर पहिल्यांदा औषधी दिसणार नाही, सूर्याची किरण पडल्यावर औषधी दिसत नाही आणि दुसरं एक कारण आहे, तर सूर्याची किरण लक्ष्मणाच्या शक्तीच्या ठिकाणी जर पडली तर लक्ष्मण वाचत नाही असं
लक्ष्मणाला वाचवा. ईशानाचे पायाची सत्वर करावे गमनाची वेगाने औषधेची चोविताची उगवावे. शरणवून आलेला विभीषण हनुमंताच्या पाया पडू लागला. धरावे संताचे ते पाया. हनुमंतराया लवकरात लवकर जावा, लक्ष्मणाला वाचवा. वीर सगळ वानराचा तो जामवंत बोले सुरता. सगळ्या वानरांना वडील श्रेष्ठ वयोवृद्ध असणारे काका अतिशय सुरत गोष्ट हनुमंताला बोलू लागले. औषधी आले, लक्ष्मणाला वाचवा. वानरांचा युवराज असणारा अंगद अतिशय शुद्ध आणि नेटक योग्यतेचा हनुमंताला बोलू लागला. औषधी आणून लक्ष्मणाला वाचवा. अंगदाने सांगितलं, हनुमंत, तुमचे एवढे उपकार आमचे होते. अहो, तुमच्यामुळं राम बघायला भेटतो, तुमच्यामुळं रामाबरोबर बोलायला भेटतं. अथर्व उपकारी तुमचे. हे तितकं करा, लक्ष्मणाला वाचवा. हनुमंतराया अतिशय संकटामध्ये रामचंद्र आहे आणि अति संकटामध्ये आम्ही मरणाला तयार झालो होतो. तिथे तो आमचा प्राण वाचवला, जीव वाचवला. लक्ष्मणाला उठवा. आता सगळ्या अर्थाचं सार आहे, महत्वाचं आहे. जर लक्ष्मण मेला तर कोणीच वाचत नाहीये. सगळेच वाचला, कोण कोण मरेल निष्ठ सांगतो, ऐका. जर लक्ष्मण उठला नाही तर राम मरणार. राम मेल्यानंतर सीता राहत नाही, सीता मरेल. राम लक्ष्मण सीता मेल्यावर अयोध्येला बातमी कळेल, भरत शत्रुघ्न मरतील. अजून राम मेल्यानंतर तो सुग्रीव मरतोय. सुग्रीव जर मेला तर कोणीच राहत नाही, विभीषणही राहत नाही. राम, सुग्रीव, विभीषण हे एक वानर मरून जाईल. एकशे आठ झाले सर आता. सीतेने लंकेमध्ये ऐकले तर सीताही जगत नाहीये. जर नवराच नाही राहिले तर जगायचे कोणासाठी? म्हणून सीताही आपला जीव दिला. राम, लक्ष्मण, सुग्रीव, विभीषण, सीता जर मेले तर पुन्हा औषधीचं काय करायचंय? हनुमंत लवकर जावा. हनुमंत 110 झाले, 110 पूर्ण झाले. एवढा अनर्थ होणार आहे. इथली सगळीच मरते. सीता मरेल, विभीषण मरेल, माता अयोध्येला जाईल. 110 पूर्ण झाले. 11 झाले. दुसरा राम लक्ष्मण देव दानवाला आकारताय. राम जर मेला तर देवाची सोडवणूक कोण करणार? त्याच्यामुळं देव दानवावर गदा गंधर्व आकांत होईल असा हनुमंतराय म्हणतात. अंगाची सांगू लागले, हनुमंतराया एवढं विघ्न होणार आहे. लक्ष्मण तर मेला तर देवाचे बांधवडी कोण सोडणार? इथे सीतेदेव बंदीमध्ये आहे का? रावणाला कोण मारणार? सीतेला कोण सोडवणार? अंगाची भूमिका. म्हणून याच्यासाठी हनुमंतराया तुम्ही लवकरात लवकर जावा. एवढं सगळं होणारा अनर्थ टाळा आणि औषधी घेऊन या आणि लक्ष्मणाला उठवा. एवढ्या वेळ युवराज असणारा अंगद बोलले आणि अंगद बोलल्यानंतर सगळ्या वानरांनी विनंती केली. त्यानंतर माखेला कोणते ब्रह्मांडाचा नायक
हनुमंता तुझ्या पुढे पदर बसून भीक मागतो माझ्या असणाऱ्या लक्ष्मणाला उठव आणि एकदा लक्ष्मणाला जीवदान दे रामचंद्र सांगतात लक्ष्मणाच्या जीवनाला तुला भिक्षा मागायला जाणार. सर्वदा प्राणी हनुमंताला पूर्ण झाले. लक्ष्मणासाठी तुमच्या लक्ष्मणाच्या जीवाची भीक मागतो एकदा मला मंदिरात ना लक्ष्मणाचा रत्न माझ्या पदरामध्ये टाका असं भगवंत बोलतात. वनी एकडा एकानात लक्ष्मण वीर झालो एका. आम्हा जीवनाचा कठीणात तू असणार करावे. लक्ष्मण असेल तर सर्व कारणामध्ये यश आहे. लक्ष्मण नसेल तर जगामध्ये मी राहणार नाही. आज एका जीवनामध्ये बोलतात वाजल्या लक्ष्मणाने बंधू सगळेजण. वाजवा साधणार विजय जाणार. रामाच्या गाडीसाठी तर हनुमंता जर लक्ष्मण वाचला आणि चौदा राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि जर लक्ष्मण वाचला तर पाचवा भाऊ तो आमचा असणार. भगवंत बोलतात हनुमंतराया लक्षात घ्या 5 जण एकत्र आले 5 जण एकत्र आले तर युद्धाच्या ठिकाणी रावणाची भीती राहणार नाही. रावण अहंकार आहे. अहंकाराला मारायला पंच विषय पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय पंच महाभूत सगळं जिंकावं लागतं आणि सगळे जर एकत्र आले अहंकार वृत्ती रावणाला मारायला काही भेद लागत नाही. भगवंत सांगतात नव्हता झालेला. नव्हता झालेला. हनुमंतरायाचे 5 जण एकत्र आले. कोणतेही 5 जण घ्या. विषय असतील, कर्मेंद्रिय असतील, पंचमहाभूत असतील. हे जर 5 एकत्र आले तर कितीही महत्त्वाचं आणि कितीही मोठं कार्य असेल तरी 5 एकत्र आल्यानंतर एकाच क्षणामध्ये होईल. भगवंत सांगतात होता पाच एक वेळा. तिने पाच पुढे वेळा. आणि 5 जण एकत्र आले. 5 एकत्र आल्यानंतर पंचमहाभूत आहेत. पृथ्वी आग तेज वायू आकाश. पंचमहाभूतावरती विजय मिळवता पंच इंद्रिय आहेत. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय. या पंच कर्मेंद्रियावरती आणि ज्ञानेंद्रियावरती विजय मिळवता येतो. म्हणून 5 एकत्र येणं महत्त्वाचं आहे. भगवंत बोलतात हे पाच विषय जिंचे किती आहे विषयात महत्त्वाचे. विषय शोभेची शक्ती जाई पाच हे पंच विषय रस, रूप, रस, स्पर्श, गंध आणि पंच विषयाचा असणारा धन. म्हणती हनुमान पामर नेणे औषधी संभार किती आणले कदवारा पाले खाईर मरकट. कथेचं अनुसंधान हनुमंताला औषधी दिसले नाही. हनुमंतराय विचार करू लागले काय करावं. जर औषधी काही तोडून घेऊन गेलो तर गेल्यानंतर आपल्याला याचं ज्ञान नाही. आपल्याला माहिती नाही. जे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे फक्त चिठ्ठी दिली त्यांनी नावं सांगितले माहित नाही कळत नाही. मग काय करायचं. जर 2-4 वनस्पती उपटून त्याची मोळी बांधून जर घेऊन गेलो तर तिथे गेल्यावर वानर नावं ठेवतील. हनुमान पामर आहे. काही कळत नाही त्यांना. उगाच काहीतरी असणारा पालापाचोळा घेऊन आला असं वानर आपल्याला म्हणतील असा विचार करतात. काय विचार करू आता उपडून या वनस्पती समजता भारा बांधून या नेता उपस्था होईल. हनुमंतराय विचार करतात काय करू. काय विचार करायचा आता. जर औषधी 2-4 वनस्पती जर उपटून घेऊन गेलो तर उपहासता होईल. टिंगल करतील माझी चेष्टा करतील. मग काय करावं असा विचार हनुमान करतात. धाव पावगा श्रीरामा माझा अपराध करी क्षमा पडलो संकटी दुर्गमा सर्वोत्तमा पाववेही. आणि मग हनुमंताने एकच ठरवलं श्रीरामांनी तुझे
ती दीना माझे माता बैसले विघ्न तू कृपाळू रघुनंदना नित्य निर्विघ्न मज करी. शेवटला हनुमंतरायाला आठवलं आता आपल्याला कोणी मदत करणार नाही, कोणी सोडवणार नाही, कोणी वाचवणार नाही. तो का म्हणे तुझा सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचवणीया. मग आता शेवटचा पर्याय दाव पावदा श्रीरामा. रामा माझा अपराध क्षम करा. अपराध काय होता हो? ती अहंता मी आपण श्रीराम सन्मुख केली जाणार तेने नागवन संपूर्ण औषधी दर्शन मज नव्हे. का औषधी मिळत नाही? मदसारिका धूत असता दिव्य औषधी समर्था. क्षणार्धता आणि काय अवघड आहे रामा. ही अहंता मी रामचंद्रा पुढे केली त्यामुळे मला औषधी दर्शन दिसत नाही, औषधी भेटत नाही. रामा कृपा करा मदतीला धावा. मी तुझे निज बाळक ज्ञानमुडी अति उसंक क्षमा करून या सगळी का कृपा आवश्यक करी मज. हनुमंताने सांगितलं रामा मी तुमचं लेकरू आहे, तुमचं बाळक आहे. लेकरानं काहीतरी केलं तरी आईला गुणच वाटतं आणि आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. तसं भगवंता मी तुमचं लेकरू आहे. जेवढे अपराध माझ्याकडून झाले असतील ते सगळे पदरामध्ये घाला, मला क्षमा करा, माझ्यावरती कृपा करा आणि औषधी देण्याची लक्षात देण्याची बुद्धी मला द्या असं हनुमान बोलतात. ऐशी उत्कट ही चिंता करचित या कपी नाता श्रीराम आठविला चित्ता बुद्धी दाता निज भक्ता. आणि अशा प्रकारची उत्कट चिंता हनुमंताला वाटल्याबरोबर काय नव्हे केले. एका चिंतिता विठ्ठले. भगवंताचं स्मरण केल्यानंतर काय होत नाही. मग लगेचच बुद्धी देणारा राम आहे. बुद्धीची बुद्धी आपण अंतरात्मा रघुनंदन किंवा श्रीराम शरीरा उठवी बैसवी श्रीराम शरीरा निजावी फिरवी हे जाणतेनी स्वानुभवी ए रापदवी अतारक्या. शरीर चालवण्याची सत्ता रामाकडे बाकी कोणाकडे नाही. आणि रामचंद्राने हनुमंताच्या हृदयामध्ये प्रवेश केला. हनुमंताच्या हृदयामध्ये आहे, सगळ्याच्याच हृदयामध्ये माझ्याच हृदय भगवंत, तो भगवंताची मूर्तिवंत तेने काय नव्हे प्राप्त सभाग्य संत त्रिजगती सर्व इंद्रियाच्या ठाई राम कोंदला तुझे देही. रामा वाचून नेणसी काही म्हणून पाही विनवित. सर्व इंद्रियामध्ये रामचंद्र होते. काय बुद्धी आठवली आहे का? जो काया वाचे मानसी शरणरी गे श्रीरामासी क्षणादी सोडली त्याची राम भक्ती कृपाळू. राम भक्त श्री कृपाळू. राम कुणाला कृपाळू आहे? फक्त भक्ताला आहे. आणि मग सर्व सोडून जो भगवंताला अनन्य भावानं, अनन्य या शब्दाचा अर्थ आहे अन्य नाही, वेगळं नाही. भगवंताला अनन्य भावानं जो शरण जातो त्याच्यासाठी राम कृपाळू आहे, त्याच्यासाठीच भगवंत कृपाळू आहे. हनुमंतराय अखंड नामधारक नामे पावला रघुकुळ टिळक. रामचंद्राच्या नामस्मरणामध्ये दास्यत्व निकट हनुमंते पै केले. बुद्धीची बुद्धी आपण अंतरात्मा रघुनंदन तेने होवनिया प्रसन्न कपिनंदन प्रबोधला. बुद्धी देणारा भगवान परमात्मा आहे. बुद्धीची देवता असणारा भगवंत आहे. आणि तो बुद्धीची बुद्धी असणारा भगवंत त्याने हनुमंताच्या बुद्धीमध्ये हृदयामध्ये प्रवेश केला आणि हनुमंताला बुद्धी आठवली, युक्ती आठवली. कोणती? गजेंद्रग्राही धरला असता संकटी स्मरला भगवंता कापुलती उडिया सत्वरता घालून तत्वता उधारिला. गजेंद्रनेही धावा केला महाराज. शतानुशत माझे कुमार अंती समग्र नये कामा. हातीला त्या अनेक बायका होत्या, 100च्या वर पोरं होती. पण ज्यावेळेस संकटामध्ये पडला त्यावेळेस बायकांनी विचार केला दुसरं बघू जाऊ द्या. पोरांनी विचार केला गेला तर म्हातार झाले, वय झालंय, गेलं तर गेलं, पण आपण कशाला मारायचं. कोणी सुद्धा मदतीला येत नाही. मग गजेंद्राच्या लक्षामध्ये आला आता एकच भगवंत आपल्याला वाचू शकतोय. म्हणून गजेंद्रानं हाक मारल्याबरोबर
गरुडाच्या वेगाला पाठीमागे टाकलं. भगवंत आले त्या पद्धतीने हनुमान अखंड नाम धारक नामे पाविला रघु टिळक कपिस बुद्धी सुळी चोक सत्वर देख सरसावला. हनुमान अखंड नामधारक आहे. अखंड खंडच नाही हनुमंताच्या भजनामध्ये. आणि नामानं राम पावला. नावानं भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढे सामर्थ्य आहे. एकने एक दयाचे नाम महादोषा करी भस्म कलियुगी साधनांचे नाही काम. श्रीराम नामा वाचोनिया. कलियुगामध्ये रामचंद्राचं नावच श्रेष्ठ आहे. आणि त्या नावात नामस्मरणाच्या बळावरती रामचंद्रानं बुद्धी दिली, प्राप्ती झाली. काय आठवलं आहे का? म्हणे एवढी काहीशी चिंता मी भ्रांत का झालो आता. सगळी पर्वताची तत्वता नेऊन सर्वता उचलो मी. हनुमंताला बुद्धी आठवली महाराज. इतक्या का आठवली नाही? रामचंद्राचं नामस्मरण केलं आणि राम भक्ताशी कृपाळू. भक्तासाठी भगवंत उदार असतो, कृपाळू असतो. भगवंतानं बुद्धी दिल्यानंतर हनुमंताला आठवलं. लागता बाहूची चपेटा मेरू मंदार होती पीठ. एवढं सामर्थ्य अंगामध्ये आहे. त्या यमाचा यमदंड पाही मोडून गेला तुझे देही. इतर बापुढे कोण काही हनुमान पाही दंडावया. यमाचा यमदंड इंद्राचं वज्र महादेवाचा त्रिशूळ भुग्गा झालं. एवढं वज्र शरीर असताना ताकद असताना मी काय विचार करत बसतोय? आका पर्वत उचलून घेऊन जाऊ असा विचार हनुमंताला सुचला. सुषेण वैद्यराज तेथे ओळखील औषधाते उठविल समित्राते अर्धक्षण लागता. आपल्याला जर डॉक्टरने चिठ्ठी दिली, आपण मेडिकल मध्ये जातो आणि ती गोळ्या औषधांची चिठ्ठी घेऊन पुन्हा डॉक्टर कडे जातो. त्यांना बरोबर दिले का नाही चेक करा. त्यातलं आपल्याला काय कळतंय? डॉक्टरला कळतं. हनुमंताने तेच विचार केला. आपल्याला औषधी कळत नाहीत, नाही कळू द्या. आखाच्या आखा पर्वत उपटून त्या सुषण वैद्य पुढे आखा मेडिकल नेऊन ठेवू. कोणत्या गोळ्या कोणते औषधं लागतील त्यांची ती ओळखतील असा विचार हनुमान करतात. जरी विलंब करू येत उद्या येईल भास्वत शक्तीवर दया अद्भुत कार्य समस्त नाशेल. हनुमंताने विचार केला. 12:30 वाजून गेलेत महाराज. इथं पर्वतावर आहे आपण अजून. अर्धी रात्र संपले. 4-5 तास राहिले. तेवढ्या वेळामध्ये आपल्याला 3,10,10 योजने अधिक तेथे येता जाता द्विगुणिते पंथ निश्चिते क्रमावा एवढं रेकॉर्ड सुषण वैद्यानं दिलेलं आहे. मग आता तेवढं अंतर पार करून जायचंय. मग उशीर कशाला लावायचा? जर वेळ लागला तर सूर्य उगवेल, लक्ष्मण मरेल अशी चिंता वाटू लागले. पर्वते मांडिले सळण पावे आदिले माझे अश्वी औषधी लबिल्या सकळ मज केवळ गोवावया. हनुमंताने विचार केला. ज्या अर्थी पर्वत आपल्याला औषधी देत नाही, आपल्याला पर्वतावरती औषधी दिसत नाही, त्या अर्थी पर्वत सुद्धा रावणाच्या बाजूने गेलेला आहे. तो सुद्धा आपल्या बरोबर कपट मांडतोय. त्यांनी आपल्या बरोबर छळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे असा विचार करू लागले.